छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा नवा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो। त्याचा ट्रेलर देखील रिलीज झाला आहे। मात्र या ट्रेलरमध्ये काही दृश्य दाखवण्यात आले ज्यावर आक्षेप देखील घेतला जातोय। माझ्यासोबत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आहेत, बोलूयात। आपण बघितलं छावा नावाचा एक हिंदी चित्रपट येतोय, त्या ट्रेलरमध्ये विशेषतः जे काही नृत्य दाखवले त्यावर आक्षेप दिसतोय। काय सांगाल, एकूणच काय आक्षेप आहे? खरं तर त्याच्यामध्ये जे स्टार कास्ट जी घेतलेली आहे त्याच्यामुळं तो चित्रपट भारतीय स्तरावर जाणार आहे, इंटरनॅशनल स्तरावर जाणार आहे। त्यामुळे शंभूराजांचं चरित्र जनमानसामध्ये पोचेल अशा आमच्या भावना आहेत। पण हे एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना संभाजी महाराजांना लेझिम खेळतील दाखवलं इथंपर्यंत मान्य आहे, कारण ती आपली परंपरा आहे। लेझिम खेळणं तो एक आपलं भाग आहे, महाराष्ट्राच्या नृत्यशैलीचा तो भाग आहे। पण त्याच्यामध्ये नृत्यच करताना शंभूराजे आणि येसुबाई साहेब जे दाखवलेले आहेत आता त्या ह्याच्यामध्ये ते मात्र आक्षेपार्ह आहे। कारण त्याचं कारण असं आहे की आपण एवढ्या महान व्यक्तिमत्वाचं तुम्ही किती पद्धतीनं सुलभीकरण करणार आहात, हा एक महत्त्वाचा मुद्दा। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की मी तुम्हाला शिवाजी महाराजांनी जी काही शिवनीती होती शिवाजी महाराजांची, म्हणजे व्यक्तीनं राजानं वागावं कसं, राज्यकारभार कसा करावा, ही शिवनीती शिवाजी महाराजांचे एक प्रधान होते रामचंद्रपंत अमात्यांनी ती ग्रंथित केलेली आहे असं मानलं जातं। आणि त्या शिवनीतीमध्ये नृत्याबद्दल गायनाबद्दल काय म्हटलं आहे हे आपल्याला महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये त्या शिवनीतीमध्ये असं म्हटलं आहे की राजे लोकास मुख्य कार्यसाधने कारभार आहे, त्यास विक्षेप पडो न द्यावा। कलावंत, धाडी, गवई, निजाग्रही यांचे नित्य नृत्य गायन महोत्सव विरहित दरबारी करूच नयेत। महोत्सवामध्ये आपण बसते जागी नृत्य गायन आदी न करविता बाहेरल्या बाहेर मजलसीत करावे। स्वतः श्रवण अवलोकन करू नये, काय म्हणून की यास चित्त आसक्त झाले नाही तोच बरे, असं पुढं खूप आहे। म्हणजे स्वतः महाराजांचे आज्ञापत्रच सांगतंय की तुम्ही हे करू नका। एका राजानं कसं वागलं पाहिजे हे आज्ञापत्रामध्ये ते दिसतं। त्यांनी सांगितलं, महाराजांनी सांगितले की राजानं कसं वागावं, आणि ते स्पष्ट असताना मग त्याच्यामध्ये आपण नृत्य करायला लावणं, सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून सगळं सिनेमॅटिक लिबर्टी तुम्ही घेताय। म्हणजे अनेक सिनेमॅटिक लिबर्टी त्याच्यामध्ये आहेत, वेशभूषेपासनं शस्त्रापासनं, त्याच्याविषयी कोणाचा आक्षेप असायचा काही संबंध नाही। उलट शंभूराजांचं चरित्र चांगलं लोकांसमोर जावं, सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्याच जगातल्या शंभूप्रेमींची भावना आहे। पण त्यामध्ये नृत्य करायला लावून तुम्ही त्या जे महान व्यक्तिमत्वाचं एक प्रकारे अवमूल्यन करायचं जे भाग आहे तो मात्र त्यांनी करू नये। या सगळ्या ज्या काही बारीक सारीक बाबी आहेत त्याबाबत इतिहास अभ्यासक असतील किंवा इतिहास संशोधक असतील यांच्याशी चर्चा करायला हवी होती असं वाटते का? कारण ज्या पद्धतीने हे झालंय ते पाहता तशी चर्चा त्यांनी केली असेल असं वाटतं? मला नाही वाटत, कारण त्यांनी कुठल्या इतिहास संशोधकांशी अभ्यासकांशी चर्चा केली मला माहीत नाही। जर केली असती तर आज्ञापत्र हे सुप्रसिद्ध आहे संशोधकांच्यामध्ये आणि ते बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे सगळ्या। जर चांगल्या संशोधकाशी चर्चा केली असती तर त्यानं हे नृत्याबद्दल तरी आज्ञापत्रातला हा उतारा दिग्दर्शकासमोर त्यानं ठेवला असता आणि मग दिग्दर्शकानं योग्य पद्धतीनं तो निर्णय घेतला असता की हे आपण करू शकत नाही। मला वाटत नाही की त्यांनी चांगल्या संशोधकाची त्यांनी सल्ला घेतला असावा। आता ट्रेलरमध्ये तर त्यांच्या नृत्यावर आक्षेप घेतला गेलेला आहे। आता पूर्ण तो चित्रपट पाहण्याची गरज आहे असं वाटतं का? कारण अशा पद्धतीचे अनेक काही सीन्स त्यामध्ये असतील तर त्यावर आक्षेप होऊ शकतो। अगदी 100% तशा पद्धतीनं ते पाहिलं पाहिजे, कारण हे जागतिक स्तरावर जाणार आहे। हे जे काही सिनेमा आहे तो जागतिक स्तरावर जाणार आहे आणि त्या सिनेमातून शंभूराजांची प्रतिमा जागतिक स्तरावर जाणार आहे। त्यामुळं ते बघितलं पाहिजे, ते तपासलं पाहिजे। नाहीतर आपण बघतोय मध्ये काही चित्रपट आलेले होते त्याच्यामुळे खूप गोंधळ झाला, त्याच्यामुळं शिवाजी महाराज संभाजी महाराजांची प्रतिमा खूप वेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर गेली। खरं तर संभाजी महाराजांची प्रतिमा ही या नाटक, सिनेमा आणि कादंबरीमुळंच कलुषित झालेली होती। 100 वर्ष, जवळजवळ 100-150 वर्ष या महान छत्रपतींच्यावर या कलाकृतीच्या जे काही स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलाकृतीचं स्वातंत्र्य म्हणून सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून खूप अन्याय आणि अत्याचार झालेला आहे।
त्यांच्या चरित्रावर त्यांचं कलुषित होण्याचं काम झालं आहे आणि इथनं पुढं तरी आपण सजग झालेलो आहोत. तर तसं पद्धतीनं होऊ नये, सिनेमे व्हावेत पण ते इतिहासाला धरून व्हावेत. तुम्ही आता उल्लेख केलात की ह्याच्या आधीसुद्धा असे काही इतिहासातील व्यक्तिमत्वांच्यावर जे काही चित्रपट आले त्यामुळे वाद निर्माण झाला, सिनेमॅटिक लिबर्टीचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. हे वारंवार जर होत असेल तर त्या संदर्भात एक धोरणात्मक काही निर्णय किंवा त्या संदर्भातले काही उपाय करण्याची गरज आहे असं वाटतं काय, की इतिहास अभ्यासक म्हणून विशेषतः हे इतिहासातील व्यक्तींच्या संदर्भात चित्रपट तयार करतात? मी मगाशी सांगितलं, थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, या चित्रपटांमुळे संभाजी महाराजांची प्रतिमाच कलुषित झालेली होती. त्यांना कशा पद्धतीनं लोकांसमोर आणलेलं बघा, सिनेमामुळेच झालेलं होतं. आता ह्याच्यामध्ये त्यांच्या चांगल्या बाजू निश्चित असतील, पण त्याचबरोबर थोडीशी आपण लिबर्टी घेतली तर काय होतं असं म्हणून जर वेगळ्या पद्धतीनं जर त्यांचं चरित्र लोकांसमोर जाणार असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनानं या विषयावर तातडीनं पावलं उचलावीत आणि त्याच्यामध्ये जर काय दुरुस्त्या करणं आवश्यक असतील किंवा काही भाग गाळणं आवश्यक असेल तर तो करून तो सिनेमा लोकांसमोर आणावा. तर पाहिला आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर चित्रपट येतोय, तो जागतिक स्तरावर जाणारा ही अभिमानाची बाब असली तरी इतिहासातील जे काही बारकावे आहेत किंवा त्याचं विद्रुपीकरण यामध्ये होऊ नये आणि या संदर्भात राज्य सरकारनं देखील त्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीची एक अपेक्षा या निमित्ताने इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केली आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.